न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी राजकीय वातावरण तापले आहे। प्रत्येक उमेदवार मतदारांच्या खास ओळखीवर गणिते मांडण्यात आणि विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात व्यस्त आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 2 आणि नगरसेवक पदासाठी तब्बल 43 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत तीव्र चुरस वाढली आहे। नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत शिंदे गट विरुद्ध जनशक्ती। परंडा नगर परिषदेत एकूण 17,237 मतदार आहेत। आजवरच्या अंदाजानुसार या निवडणुकीत 60 ते 65% म्हणजेच अंदाजे 13 ते 14,000 मतदान होण्याची शक्यता आहे। नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर आणि जनशक्ती नगर विकास आघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील या दोघांमध्ये थेट लढत आहे। विजयासाठी उमेदवाराला जवळपास 7 ते 8,000 मतांची गरज आहे। त्यामुळे दोन्ही गटांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही। नगरसेवक पदासाठी 43 उमेदवार, काही ठिकाणी तिरंगी लढत। एकूण नगरसेवक उमेदवार 43, मतदारांची संख्या प्रति प्रभाग 1800 ते 2500। नगरसेवक पदासाठी 43 उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक प्रभागात चुरस पाहायला मिळते। 70% मतदान झाल्यास विजयी उमेदवाराला 600 ते 1000 मतांची आवश्यकता असेल असा अंदाज आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये 4 आणि प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये 3 उमेदवार असल्याने काही प्रभागांमध्ये तिरंगी लढतीमुळे विजयाचे आकडे जुळवताना उमेदवारांना कस लावावा लागत आहे। प्रचार शिगेला पोहोचला असताना उमेदवारांकडून आपल्या खास ओळखीच्या मतदारांच्या याद्यांवर खून करून विजयाची गोळाबेरीज केली जाते। मतदारांच्या घरी जाताना उमेदवार खास करून मी तुमचाच आहे किंवा आपलाच उमेदवार असे सांगून भावनिक साथ घालत आहेत। मतदारांचा हा पक्का पाठिंबा आपल्या बाजूने आहे असे समजून अनेक उमेदवार हर्षोल्लासात आहेत आणि विजयाचे स्वप्ने रंगवत आहेत। मतदारांनी कोणाच्या खास ओळखीला जास्त महत्त्व दिले आणि कोणाच्या विजयाच्या गणितावर शिक्कामोर्तब केला याचा खरा कौल 2 डिसेंबरला मतदान झाल्यावरच स्पष्ट होणार आहे। निवडणुकीची आकडेवारी एकूण मतदार 17,237, अंदाजित मतदान 13 ते 14,000, नगराध्यक्ष उमेदवार 2, नगरसेवक उमेदवार 43 आहेत। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।